वेलकम बॅक. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमी ही नेमकी काय आहे हे प्रत्येकालाच माहिती असायला हवे. सो कम ऑन फ्रेंड्स. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या व्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमी हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे श्रावणातला. तर या दिवशी सर्प नागदेवताची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सगळे काही विघ्न दूर होतात असं मानलं जातं. तर मी काढलेली आहे ही छोटीशी रांगोळी. ऑलरेडी मला फार उशीर झालेला आहे त्यामुळे शॉर्टकटच केलं आहे आणि आता करायची आहे मला नागदेवताची पूजा. तर मला ड्रॉइंग तर काही एवढी परफेक्ट येत नव्हती, तर त्यामुळे सासरेबुवांनीच काढून दिलेले आहे पेजवरती नागोबा आणि मी त्याची पूजा केली आहे नंतर. तर खरं तर मला बाहेर जाऊन वारुळाची पूजा करायची होती, बट मला माहीत नव्हतं की खाली अवेलेबल आहे का. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पहा, फायनली माझी नागदेवताची पूजा स्टार्ट झालेली आहे. हळदी कुंकू, पान, फूल, अक्षत आणि वस्त्रमाळ वाहून मी पूजा स्टार्ट केलेली आहे. बरं का मैत्रिणींनो, या दिवशी भावाचा उपवास देखील करतात किंवा एक दिवस आधीही करतात. या दिवशी सर्पाची भावाप्रमाणे पूजा करा तर सर्प नेहमीसाठी भावाचं रक्षण करेल. आणि हो, आजच्या पूजेमध्ये लाया फुटाण्यांचा प्रसाद फार महत्त्वाचा आहे, तर नक्कीच देवापुढे ठेवा. तर नैवेद्य आरती सगळं काही आवरून मी सुद्धा खाली आले आहे. पंचमीला नवीन कपडे घालून गावाकडे झोगा खेळायची फार मजा. तर आता तर ते काही शक्य नाही, बट श्रीषा रेडी झाली आहे. गावाकडे या दिवशी पुरणपोळी, खीर वगैरे खायची मज्जा तर फार वेगळीच असायची आणि शाळेला सुट्टीही असायची. बट इकडे हे काही नाही आहे सध्या. तरी आपण हे साजरा करावं, कारण आपण जिथे आहोत तिथे आपली मराठी संस्कृती जपायलाच हवी आणि मुलांना देखील आपल्या मराठी संस्कृतीचं, हिंदू संस्कृतीचं महत्त्व कळायला हवं. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्लॉग. तर आज ना मला शेवटी एका ठिकाणी हळदी कुंकू वाहताना काही लेडीज मिळाल्या, तर तिथे मी थोडासा पूजा सुरू असताना तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर इथेही छोटासा वारूळ आहे आणि बायका तिथे पूजा करत होत्या. सो गाईज, कशी वाटली आजची पूजा? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो भेटूया पुन्हा एकदा न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.